यंदाचे अधिवेशनही मराठा आरक्षण खाऊन जाणार। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा ही देशातील अत्यंत सक्षम आरोग्य यंत्रणा म्हणून तिचा सर्वदूर नावलौकिक पसरलेला असताना गेल्या 3 महिन्यात राज्यातील विविध रुग्णालयात झालेल्या अपमृत्यूंमुळे या यंत्रणेचे 12 वाजल्याचे समोर आले आहे। कळवा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील सरकारी रुग्णालयांमध्ये एका रात्रीत जे धडाधड रुग्णबळी गेले त्यामुळे ही आरोग्य यंत्रणा ठिसूळ पायावर उभी असल्याचे दिसून आले आहे। आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे का, हा मुद्दा त्यामुळे चर्चेला आला आहे। अन्न, वस्त्र आणि निवारा या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत, पण आरोग्य या आणखी एका महत्त्वाच्या गरजेचा आपल्याला विसर पडून चालणार नाही। आरोग्य चांगले असेल तर बाकीच्या गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी निर्माण होईल। आधुनिक काळात आरोग्य राखणे हा खूप खर्चिक आणि गुंतागुंतीचा विषय बनलेला आहे। बिघडलेल्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे असाध्य आजार, किचकट शस्त्रक्रिया, महागडी औषधं आणि अतिशय खर्चिक उपचार यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या गोरगरीब जनतेला सरकारी रुग्णालयांचा एक मोठा आधार असतो। खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे जे आर्थिक शोषण केले जाते त्यावर सरकारी रुग्णालयातील उपचार हा एक उतारा असतो। महाराष्ट्रात त्यामुळेच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत एक अत्यंत सक्षम असे सरकारी रुग्णालयांचे जाळे उभे राहिले आहे। पण रुग्णालय उभारले म्हणजे झाले असे नसून ते चालवणेही तितकेच गरजेचे असते। सरकारी रुग्णालय चालवायची म्हणजे कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागते। पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागतो। रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध करावा लागतो। एक दक्ष व्यवस्थापन तैनात करावे लागते। पण गेल्या 3 महिन्यात जे काही प्रकार उघडकीस आले ते पाहता या सर्व व्यवस्था पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे। मुंबई उच्च न्यायालयालाही या गैरप्रकाराची स्वतःहून दखल घ्यावी लागली आहे। या प्रकरणात सरकारी रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समित्या नेमाव्या लागल्या आहेत। एकंदरीतच राज्यात सरकार बदलली तरी सारे काही अलबेल नाही असे चित्र निर्माण झाले आहे। या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधून प्रसार माध्यमांनी आपली भूमिका चोख बजावली। विरोधकांनीही या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले। सुदैवाने सर्वांनी गांभीर्य ओळखून रुग्णालयांची तोडफोड केली नाही की डॉक्टरांना मारहाण केली नाही, तेवढे सामंजस्य व सबुरी सर्वांनीच पाळली। डॉक्टर वर्गाने कोरोना काळात जीवावर उदार होऊन जे लोकांचे प्राण वाचवले त्यामुळे लोकांच्या मनात या वर्गाबद्दल श्रद्धा जागृत झाली असावी, अन्यथा रुग्ण दगावल्यास त्याचे नातेवाईक आपला सगळा रागा डॉक्टरवर काढत असतात। पण यावेळी असला काही प्रकार घडला नाही। केवळ एके ठिकाणी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना शिवसेना खासदाराने रुग्णालयाचे स्वच्छतागृह साफ करायला लावले। हा एक केळसवाणा प्रकार वगळता अन्यत्र कोठेही डॉक्टर वर्गाला हात लावला गेलेला नाही। यात कळीचा मुद्दा हा आहे की या सर्व रुग्ण मृत्यूंना जबाबदार कोण? एवढे मृत्यू घडूनही आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाही। मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही। एकही अधिष्ठात्याची बदली करण्यात आलेली नाही। एकही डॉक्टरवर ठपका ठेवण्यात आला नाही। केवळ एके ठिकाणी डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तिथेही राजकीय अँगल आहे। या डीनने अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल शिवसेना खासदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला। त्याला प्रत्युत्तर म्हणून डीनवर रुग्णबळी प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हा एकमेव प्रकार सोडल्यास राज्यात काही घडलेच नाही। अशा प्रकारे ही प्रकरणे मागे पडत गेली। माध्यमेही यातून बाहेर पडली। याचा अर्थ काय लावायचा? रुग्णबळी हे नित्याचेच असे मानून गप्प बसायचे की सरकार आता जागे झाले आहे, आवश्यक ते उपाय योजले गेले आहेत, आता सारे काही अलबेल आहे असा समज करून घेत झाले सगळे गेले विसरून जायचे? येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला तर ठीक, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जी सध्या धग पकडली आहे ते पाहता यंदाचे अधिवेशन या एकाच मुद्द्यापुरते मर्यादित राहून गुंडाळले जाणार ही चिन्हे अधिक दिसत आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।